चाले पंढरपूरच्या वाटेवरी नामस्मरण घेत भक्त वारकरी। टाळ चिपळ्या मृदुंग तुतारी गजर नामघोष पांडुरंग श्रीहरी पांडुरंग श्रीहरी। विठ्ठल रुक्मिणीच्या दारी नाचू लागले भक्त वारकरी। झिम्मा फुगड्या फेरधरी आनंदाने बहरली विठ्ठल नगरी विठ्ठल नगरी। ऐसे सांगती संत मंडळी सारी मुखी नाम घ्या पांडुरंग श्रीहरी। विसरून जाल दुःख सारी मिळवून घ्याल आनंदाची शिदोरी। महिमा विठ्ठलाचा भारी शोभा आषाढीची पंढरीची वारी। सुख येईल आपल्या दारी विठू माऊलीची कृपा सारी विठू माऊलीची कृपा सारी। भक्त रमली चंद्रभागेच्या तीरी वारीच्या धुंदीत संत मंडळी सारी। रंगला कीर्तन सोहळा भारी बोला जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। तर मैत्रिणींनो, मंडळी चाललेली आहे आता वारीत आणि पंढरपूरच्या जवळजवळ वाऱ्या आता पोहोचलेल्या आहेत। तर आता भक्तांना ओढ लागलेली आहे विठ्ठलाची आणि विठ्ठलाला ओढ लागलेली आहे वारकऱ्यांची। खूप सुंदर सोहळा, एकदाच वारी केली या डोळ्यांनी, पण हा सोहळा खूप असा अनुभवण्यासारखा आहे। एक तरी वारी अनुभवावी माणसानं जन्मात येऊन। तर मी पुन्हा वारीत जाणार आहे, पण आता वेळ येईन तेव्हा विठुराया बोलवीन तेव्हा आपण वारी करत असतो। आपण आज पाहूया पंढरीच्या वारीचा इतिहास। तर वर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकवू नये ही वारकऱ्यांची भावना असते। अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ, कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना प्रत्येकाची असते। वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला। घटना होती इसवी सन 1508 ते 1511 दरम्यानची। विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी येथे नेली, हंपी येथे नेली। आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले। परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार। सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली। भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती। पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच। त्यांनी पुढाकार घेतला आणि दरकोस दरमुक्काम करीत ते हंपीस पोहोचले। एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती। दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली। भानुदास महाराज मूर्ती समोर जाऊन उभे राहिले। म्हटले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू इथे आलास। तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या आणि प्रेमास तू मुकणार आहे। चल माझ्या समवेत। दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील माळ तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला। बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यामध्ये घातला। महाराज बाहेर पडले। परिस्थिती पूर्ववत झाली। सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब आहे। शोधाशोध सुरू झाली। राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा। पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला। चोर सापडला। या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले, परंतु चमत्कार झाला। कोरडिये काष्टी अंकुर फुटले, येणे तेथे झाले विठोबाचे। सुळाला पालवी फुटली, बातमी राजापर्यंत गेली। पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्तांचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही। याप्रमाणे पांडुरंगाचे अंगुष्ठ एवढे रूप पांडुरंगाने धारण केले। सुवासिनींनी पायघड्या घातल्या
ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ धारण केले. पांडुरंग पंढरीत आले. तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा. पांडुरंगाने पुन्हा इथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्या जवळ असशील. त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय. दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले की 16 खांबाचा मंडप लागतो. त्यास 16 खांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांच्या समाधी सोहळा साजरा केला जातो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा केला जातो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे. म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता हंपीची वारी करावा लागली असती तर मंडळी आजही तुम्ही हंपीला गेलात तर तिथं ते विठ्ठलाचं मंदिर, तो गाभारा एकदम मोकळा असा दिसतो आपल्याला. तर ही कथा खरी आहे आणि त्यामुळेच पंढरीची वारी अजूनही सुरू आहे. तर आजची ही पंढरीच्या वारीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खेळत होता विटी दांडू विटी उडाली ना, खेळत होता विटी दांडू विटी उडाली ना, यशोदे तुझा काना यमुना डोळे बुडाला 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 ना, खेळत होता चेंडू पाळी चेंडू उडाला ना, खेळत होता चेंडू पाळी चेंडू उडाला ना, यशोदे तुझा काना यमुना डोळे बुडाला 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 ना, एका जनांनी पूर्ण कृपेने हारी बुडाला ना, एका जनांनी पूर्ण कृपेने हारी बुडाला ना, यशोदे तुझा काना यमुना डोळे 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 बुडाला ना.